परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुला विनंती करतो राजा, तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी बुद्धी, तुझं सामर्थ्य, तुझी स्थिरता, परमेश्वरा तुझा अनुग्रह तुझ्या प्रत्येक लेकरांना परमेश्वरा तू प्रदान कर. आणि जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करत आहोत या वचनाच्या द्वारे तुझ्या प्रत्येक लेकरांची तू भेट घेत परमेश्वरा, तुझ्या लेकरांना परमेश्वरा सत्य समजावं अशी कृपा तू प्रदान कर. प्रत्येक प्रकारचं अडकळण, प्रत्येक प्रकारची चलबिचलता येशूच्या नावात बापा तू दूर कर. प्रत्येकांना तुझ्या सामर्थ्याने तू भर प्रभूजी. आणि जिवंत देवा, या सभेच्या द्वारे तुझ्या लेकरांना बापा तू आज आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, 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 आमेन. थँक्यू मास्टर. धन्यवाद येशू राजा. या वेळामध्ये प्रियानो, तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. आज अशा एका विषयाला प्रियानो मी समजून घेणार आहोत. तो विषय आहे सत्य काय आहे. व्हॉट इज ट्रुथ. सत्य काय आहे. एक पवित्र शास्त्रातील भाग आम्ही वाचणार आहोत, जे वचन नवीन करारामध्ये योहान सुवर्तमान याचा अध्याय 18 आणि वचन 37 आणि वचन 38. जॉन चॅप्टर 18 वर्स 37-38 या वेळामध्ये मी वाचूयात. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे. असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्तेविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. आमेन. दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की एक विश्वासार्हतेची किंवा विश्वासूपणामध्ये एक तफावत आम्हाला पाहायला मिळते. या वचनानुसार पिलाताला एक प्रश्न पडला प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी की सत्य काय आहे. एकीकडे यहुदी आहे, एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि या दोघांच्या मध्ये तो पिलात आहे. आणि हा पिलात याला प्रश्न पडला की सत्य काय आहे, की जे सत्य माझ्या समोर येत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणामध्ये या पिलाताने जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला विचारली, यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. पिलाताला विश्वासार्हतेची किंवा विश्वासूपणाचा प्रियानो जो तफावत आहे, या गोष्टी प्रियानो त्याला जाणवतात. आणि प्रियानो, आज जगामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्यापीठ करतात. जगातल्या प्रत्येक विद्यापीठमध्ये ह्या गोष्टी शोधल्या जातात की सत्य काय आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचे संशोधन होतात की या संशोधनामध्ये प्रियानो सत्य पडताळण्याची प्रियानो ते सातत्याने प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून, मानसशास्त्राच्या माध्यमातून प्रियानो सत्य शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. आणि पिलात जो विश्वासार्हतेबद्दल विचारतो की सत्य काय आहे, विश्वासूपणाबद्दल तो विचारत आहे, जी तफावत त्याला जाणवते. आणि त्या संबंधी तो प्रभू येशू ख्रिस्ताला तो विचारत आहे की सत्य काय आहे. व्हॉट इज ट्रुथ. सत्य काय आहे. हालेलुया.
पवित्र शास्त्र, या पवित्र शास्त्राला पवित्र का बरं म्हणलं जातं? यामध्ये तर अनेक प्रकारचे प्रियांनो गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक अशा गोष्टी की ज्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याला पवित्र का म्हणलं जातं? ओके ओके. परंतु याच्यामध्ये प्रत्येक अशा गोष्टी दिलेल्या आहेत की अनेकांचे पाप सुद्धा दिलेले आहेत. अनेकांनी केलेल्या पापांबद्दल असतील, अनेकांनी केलेल्या चुका असतील, अनेकांनी केलेल्या प्रियांनो ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्टींची नोंद या पवित्र शास्त्रामध्ये आहे. तरी सुद्धा याला पवित्र का बरं म्हणलं जातं? ओके, याला पवित्र या संबंधी म्हणलं जातं कारण यामध्ये प्रत्येक अशी गोष्ट ही सत्य मांडलेली आहे. देवाबद्दल सत्य सांगितलेलं आहे, मनुष्याबद्दल सत्य सांगितलेलं आहे, सैतानाबद्दल सत्य सांगितलेलं आहे आणि त्याच्या चारित्र्याबद्दल सुद्धा सत्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो सत्य गोष्ट परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या असताना प्रियांनो हे पवित्र शास्त्र याला पवित्र म्हणले गेलेलं आहे. हालेलुया हालेलुया. हे सत्य प्रकट करणारा आहे आणि म्हणून प्रियांनो याला पवित्र असं म्हणलेलं आहे. सो सैतान की जो आपल्या विश्वासूपणाबद्दल त्याच्या तफावत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. आणि पवित्र शास्त्र सैतानाबद्दल अनेक गोष्टी आम्हाला स्पष्ट करतं की उत्पत्ती आजच्या अध्याय 2 आणि 3 मध्ये की परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केल्यानंतर त्या अगोदर ती बाग परमेश्वराने बनवली की ज्या बागेमध्ये सर्व प्रकारची फळ झाडे होती. आणि परमेश्वराने मनुष्याला या पृथ्वीला सत्तेखाली आणण्यासंबंधी आणि त्या प्रत्येक पशु पक्ष्यांवरती सत्ता चालवण्यासंबंधी आणि त्या बागेतील प्रत्येक फळांची प्रियांनो त्यांनी टेस्ट करावी, प्रत्येक फळ त्यांनी खावे. परंतु परमेश्वराने एक आज्ञा मनुष्याला देऊ केली की त्या बागेमध्ये एक झाड होतं, मध्यभागी असलेलं झाड, की जर तुम्ही ते फळ खाल तर तुम्ही मराल, असं परमेश्वराने आज्ञा मनुष्याला देऊ केली होती. हालेलुया हालेलुया. आणि मनुष्य ज्या बागेमध्ये होता प्रियांनो ती बाग सर्व गोष्टींनी समृद्ध अशी, सर्व गोष्टींनी परिपूर्ण अशी ती बाग होती प्रियांनो. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता मुळीच नव्हती. हालेलुया. आम्ही म्हणूया एदेन बाग समृद्ध होती, सगळ्या बाबतीमध्ये समृद्ध होती. हालेलुया. सो प्रत्येक गोष्टीमध्ये जर ती बाग समृद्ध होती तर प्रियांनो तरी सुद्धा त्या बागेमध्ये हवा आणि आदाम त्या बागेमध्ये आहेत की हे सगळं काही तुमचं आहे, या बागेतलं सगळं काही तुमचं आहे. परंतु परमेश्वराने एक आज्ञा मनुष्याला देऊ केली की तुम्ही त्या बागेतल्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. का का सांगितलं? ओके, आणखी ओके. का बरोबर परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही ते फळ खाऊ नका, त्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका? का सांगितलं? ओके. नाही. ओके. आणखी काय वाटतं? परमेश्वर त्याच्या लोकांना पारखत असतो. हालेलुया. परमेश्वर त्या आदामाला आणि त्या हवेला परमेश्वर पारखणार आणि या संबंधीने परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की तुम्ही त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नये. आज सुद्धा परमेश्वर आम्हाला ते स्वातंत्र्य त्याने देऊ केलेलं आहे निवडी संबंधीने की आम्ही काय निवडावं. ती बुद्धिमत्ता परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे की आम्ही काय निवडावं. प्रत्येक गोष्टी परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेल्या आहे. त्याने बरं आमच्या समोर ठेवलेलं आहे, वाईट त्याने आमच्या समोर ठेवलेलं आहे, त्याने जीवन आमच्या समोर ठेवलेलं आहे, मरण त्याने आमच्या समोर ठेवलेलं आहे. परंतु आम्ही कोणता वाटा निवडतो याचं स्वातंत्र्य परमेश्वराने आमच्या बुद्धिमत्तेवरती दिलेले आहे. हालेलुया.
आणि आम्ही योग्य गोष्ट निवडा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्या बागेमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टीची समृद्धी होती, सगळ्या गोष्टींनी ती बाग प्रियानो परिपूर्ण होती. आणि परमेश्वराने त्या पती पत्नीला, परमेश्वराने त्या दाम्पत्याला पारखण्यासाठी परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नये. हालेलुया. तुम्ही खाल तर मराल. परंतु आम्ही पाहतो की त्यांनी सैतानाचं सांगितलेली गोष्ट त्यांनी ऐकली. सैतानाने त्यांना काय सांगितलं की तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे तुम्ही व्हाल. हालेलुया. कोणाचं ऐकलं? सैतानाचं ऐकलं की तुम्ही बरे वाईट जाणणारे तुम्ही व्हाल. सगळ्या गोष्टी समृद्धी त्या बागेमध्ये असताना त्यांना सैतानाची ऐकण्याची का बरं आवश्यकता वाटली? हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियांनो आमच्याकडे सगळ्या गोष्टी समृद्धीने असतात, सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने असतात, तरी सुद्धा आम्ही इतर गोष्टी आम्ही ऐकतो आणि त्या गोष्टीने आम्ही आमचा नाश करून घेतो. त्यांनी सुद्धा सैतानाचं ऐकलं. हालेलुया. सर्वप्रथम प्रियांनो सैतानामध्ये विश्वासूपणाची तफावत त्याच्या ठाई होती. कारण त्याने त्या बागेमध्ये प्रियांनो विश्वासूपणाची तफावत त्याने निर्माण केली की मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये असलेला तो विश्वास आहे प्रियांनो, ती सैतानाने त्या मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये प्रियांनो ती तफावत यासाठी निर्माण केली की दोघांमध्ये असलेलं जी घनिष्ठता आहे, दोघांमध्ये असलेलं जे प्रेम आहे, दोघांमध्ये असलेला विश्वासूपणा जो आहे तो पूर्णपणे नष्ट व्हावा. आणि आम्ही पाहतो की मानवाने खोट्या गोष्टीवरती विश्वास केला की जी गोष्ट नव्हतीच अशा गोष्टीवरती प्रियांनो मनुष्याने विश्वास केला. सैतानाने काय सांगितलं की तुम्ही बरे वाईट जाणणारे आणि तुम्ही देवासारखे तुम्ही व्हाल. सैतानाची अपेक्षा हीच होती ना. हालेलुया. हालेलुया. सो मानवाने आपल्या जीवनामध्ये प्रियांनो देवाच्या खऱ्या गोष्टी ऐकण्याऐवजी प्रियांनो त्यांनी खोट्या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या, खोट्या गोष्टीवरती त्यांनी विश्वास केला. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो रोमकरास पत्र याचा अध्याय 6 वचन 23 मध्ये, रोमन चॅप्टर 6 वर्स 23 की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे. मनुष्याच्या ठाई परमेश्वराने दिलेलं जीवन प्रियांनो त्या वेळामध्ये संपुष्टात आलं की परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या समृद्ध अशा बागेमध्ये तुम्ही आहात. या बागेमध्ये सगळ्या गोष्टीची परिपूर्णता आहे, या बागेमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता नाही, हे सगळं काही तुमचं आहे. तरी सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये प्रियांनो प्रश्न आला. मनुष्याला वाटलं की सैतान जे काही सांगतोय त्यामध्ये काही ना काही तथ्य आहे. आज सुद्धा मनुष्य अशाच प्रकारचे विचार करतो की इतर गोष्टी तो ऐकतो आणि परमेश्वराने दिलेल्या सगळ्या गोष्टी त्या परिपूर्णतेने आहे प्रियांनो, त्या समृद्धीने आहे, त्या गोष्टीकडे प्रियांनो तो दुर्लक्ष करतो. आज सुद्धा तसंच होतंय. हालेलुया. आम्ही परमेश्वराचं ऐकावं. आम्ही सर्वजण म्हणूया परमेश्वराचं ऐकावं. आम्ही केवळ परमेश्वराचं ऐकावं. हालेलुया. परंतु त्या बागेमध्ये जी घडलेली घटना आहे प्रियांनो ती आम्हाला फक्त पापाबद्दल शिकवत नाही किंवा फक्त आम्हाला प्रियांनो सैतानाच्या द्वारे प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं याच गोष्टी तो आम्हाला शिकवत नाही. तर प्रियांनो त्या बागेतून आम्ही काय ऐकावं आणि कोणत्या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवावा या गोष्टी परमेश्वर आम्हाला स्पष्टतेने शिकवतो. हालेलुया. इतिहासाचा अभ्यास का केला जातो? झालेल्या चुका असतील, झालेले अपराध असतील, झालेल्या प्रियांनो ज्या गोष्टी आहेत प्रियांनो त्या गोष्टी परत परत होऊ नये यासाठी प्रियांनो इतिहासाचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे. हालेलुया. लोकांचा वेळ जात नाही म्हणून इतिहासाचा ते अभ्यास करतात असं नाहीये. इतिहासाचा अभ्यास करण्यामागचा उद्देश झालेल्या चुका परत त्या होऊ नये यासाठी इतिहासाचा अभ्यास केला जातो. हालेलुया. आणि मी एक इतिहासाचा विद्यार्थी मी आहे. हालेलुया. MA हिस्ट्री MA आणि अनेक प्रकारचे विषय मांडले जातात आणि त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात की एक्झॅक्टली कोणत्या घटना, कोणत्या गोष्टी, कोणत्या वेळामध्ये कशासाठी झाल्या आणि का झाल्या.
आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ज्या वेळामध्ये पवित्र शास्त्र आम्ही वाचतो, त्याच्यामध्ये झालेल्या चुका असतील, त्यांच्या झालेले पाप असतील, त्यांनी केलेल्या प्रियांनो दुष्कर्म असतील, या गोष्टीची शिकवण आम्हाला यासाठी आहे की आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये रिपीट करू नये. एदेन बागेमध्ये परमेश्वराचंच त्यांनी ऐकणं आवश्यक होतं. परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीवरतीच त्यांनी विश्वास करणं आवश्यक होतं. आज सुद्धा मनुष्य याच गोष्टी करतो की त्यांनी परमेश्वराच्या वचनाला ऐकण्याऐवजी बाकीच्या गोष्टीवरती प्रियांनो मनुष्य विश्वास जास्त करायला लागतो. हालेलुया, हालेलुया. आज सुद्धा तसंच घडतंय. आम्ही सुद्धा प्रियांनो त्या एदेन बागे समान प्रियांनो आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही जगत आहोत. आम्ही सुद्धा एदेन बागे समान प्रियांनो त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही आहोत. परंतु आम्ही काय ऐकतोय आणि कोणाचं ऐकतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रियांनो फार मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. आणि म्हणून प्रियांनो, सैतानाने ज्या गोष्टी, त्या सर्पाने ज्या गोष्टी प्रियांनो त्या हवेला सांगितल्या प्रियांनो, त्या गोष्टीवरती तिने विश्वास केला आणि त्याचा फार मोठा परिणाम आज सुद्धा आम्ही भोगत आहोत. राईट. म्हणून प्रियांनो, मी काय ऐकतो, कोणाचं ऐकतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ऐकण्यामध्ये तुम्ही कशा असा, तत्पर असा. आम्ही काय ऐकतो या गोष्टी प्रियांनो आम्ही चाचपल्या पाहिजे. कोणाचं ऐकतो ही गोष्ट आम्ही चाचपली पाहिजे. सरसगट सगळ्या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवता कामा नये. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञाना अभावी. जर आमच्याकडे ज्ञान, देवाच्या वचनाचं जर ज्ञान नाही तर प्रियांनो नाश टपलेला आहे आणि नाश दाराशी आहे, पाप दाराशी आहे. आणि परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. परमेश्वराचं वचन रोम 6 आणि वचन 23 आम्हाला सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही प्रार्थना सहभागितेला आम्ही जातो प्रियांनो, आणि आम्ही जाऊ नये ही सैतानाची इच्छा आहे. प्रार्थना सहभागितेला आम्ही जाऊ नये ही सैतानाची इच्छा आहे. परंतु ज्या वेळामध्ये तुम्ही आठवड्यातून 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस तुम्ही प्रार्थना सहभागितेला, तुम्ही सभेला जर तुम्ही येता जाता, तर प्रियांनो ही सैतानासाठी एक चपराक आहे की तुम्ही त्याला त्याच्या तोंडामध्ये तुम्ही मारता की मी तुझं ऐकत नाहीये, तर त्या परमेश्वराने मला सांगितलंय मी त्याची वाणी ऐकायला मी जात आहे. हालेलुया. तो अडकळण करण्याच्या बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणेल. परंतु प्रियांनो बऱ्याच वेळेस त्या एदेन बागे समान प्रियांनो मनुष्य आज सुद्धा सैतानाचं ऐकतो. परंतु आम्ही ज्या वेळामध्ये सहभागितेला जातो ना, आम्ही सैतानाला एक चपराक लावतो की मी तुझं ऐकत नाही, मी माझ्या परमेश्वराचं ऐकतो. हालेलुया. आणि जो व्यक्ती परमेश्वराचं वचन ऐकतो, जो परमेश्वराची वाणी ऐकतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याचं कल्याण होतं. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. एक वचन आम्ही वाचूया योहान कुठ शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 32 मध्ये. जॉन चॅप्टर 8 वर्स 32. योहान कुठ शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 32 काय सांगतं? तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंध मुक्त करील. माझ्या मागे सर्वजण म्हणा, सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंध मुक्त करील. सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंध मुक्त करील. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो या संबंधी एक गोष्ट नमूद केलेली की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? बंध मुक्त करेल. या एक एक गोष्टी आम्ही या वचनातून पाहणार आहोत. आमचा विषय आहे सत्य काय आहे. व्हॉट इज ट्रूथ. सत्य काय आहे. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केली की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कुठ शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 6 मध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट त्याने नमूद केलेली आहे. योहान कुठ शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 6 मध्ये, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात की
ओके, परत एकदा जे अगोदरचं वचन आम्ही वाचलं ना, योहान 8 आणि वचन 32 मध्ये. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ओके, सो प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सो सत्य कोण आहे आणि सत्य काय आहे? हालेलुया. सत्य कोण आहे आणि सत्य काय आहे? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. सत्य कोण आहे? सत्य कोण आहे? केवळ आणि केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. सर्वजण म्हणूया, सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. म्हणजे सत्य कोण आहे? केवळ प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि ज्याद्वारे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1, 2 आणि 3 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये काही गोष्टी आम्हाला लक्षात येतील. आम्ही वाचूयात. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 1 वचन 1, 2 आणि 3. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. ओके, परत एकदा वाचूयात. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की जे काही झालं ते कुणा वाचून झालं नाही? कुणा वाचून? येशू वाचून. हालेलुया. देव म्हणू नका, पर्टिक्युलर शब्द म्हणा, येशूच. हालेलुया. बोली येशू मसीह की. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की जे काही झालं ते त्याच्या वाचून झालं नाही आणि जे काही झालं ते कोणासाठी झालं? त्याच्यासाठी झालं. हालेलुया. सर्व काही झालं ते केवळ आणि केवळ प्रभूसाठी, त्या परमेश्वरासाठी झालं. आणि प्रियांनो, त्या पित्याने त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्या पित्याच्या गौरवासाठी केल्या. आणि येशू आम्हाला प्रत्येकांना स्पष्ट करत आहे योहान 14 आणि वचन 6 मध्ये की येशूने म्हणले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. सो सत्य काय आहे? सत्य येशू आहे. हालेलुया. सत्य केवळ आणि केवळ येशू आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की आज वैज्ञानिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. तात्विक तत्वज्ञानानुसार प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. मानसशास्त्रीयरित्या प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. धार्मिकरित्या सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि हे शोधत आम्ही प्रत्येक जण आहोत की जगामध्ये आनंद आणि जीवनाचा उद्देश काय आहे. या गोष्टी प्रियांनो आज अनेक लोक शोधतायत की जगामध्ये मला आनंद कसा मिळेल आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. कधी कधी हा प्रश्न पडला का? जर पडलेला नाही तर तुम्हाला फार व्याप आहे आणि फार चिंता आहे तुमच्या जीवनात. हालेलुया. जर हा प्रश्न पडलेला नाहीये की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तर आणखी तो दृष्टिकोन तुम्हाला मिळालेला नाहीये. आणखी तुम्ही तुमच्या चिंता, काळजी, समस्या, अडचणी, दुःख, निराशा याच गोष्टीमध्ये तुम्ही गुरफटलेला आहात. परंतु आज अनेक लोक या गोष्टीचा शोध ते करतायत की मला आनंद कसा मिळेल आणि मला माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. कलसेकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 15 ते 17 मी वाचूयात. कोलोसियन चॅप्टर 1 वर्ड्स 15 to 17. कलसे 1 वचन 15 ते 17. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीस ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राज्य, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काय आहे ते सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? वचन सांगतं की अदृश्य देवाचे प्रतिरूप तो आहे. अदृश्य देव.
इनव्हिजिबल गॉड, की ज्याला आम्ही पाहू शकत नाही, अशा परमेश्वराचं तो कोण आहे? प्रतिरूप. कोण? प्रभू येशू. वचन सांगतं की तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले, बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोळ्यांनी दिसतात, बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोळ्यांनी दिसत नाही. आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्या मध्ये निर्माण झाले. त्याच्या सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. कोणासाठी? येशूसाठी. हालेलुया. जे काही निर्माण झालं, जे काही आम्ही पाहतो, जे आम्हाला दिसत नाही, त्या प्रत्येक अशा गोष्टी त्या ख्रिस्ताच्या द्वारे, येशूच्या द्वारे, त्याच्यासाठी त्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आम्ही सर्वजण म्हणूया, जरा वाजवायचे तर जोरदार वाजवा. आम्ही सर्वजण म्हणूया की सर्व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. येशूमध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आता विचार करा की सर्व काही अस्तित्वात या शब्दामध्ये सर्व आलंय. काय पाहिजे आम्हाला? आम्हाला काय पाहिजे? त्या सगळ्या गोष्टी प्रियांनो जर त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अस्तित्वात आहे, तर प्रियांनो मला बाकी कुठेही काहीही शोधण्याची आवश्यकता नाही. जसं त्या एदेन बागेमध्ये सगळ्या गोष्टी समृद्धीने होत्या, त्या बागेमध्ये कोणतीच कमी नव्हती. तीळ मात्र सुद्धा कमी नव्हती. हालेलुया. तीळ मात्र सुद्धा कमी त्या बागेमध्ये नव्हती. सगळ्या गोष्टी परमेश्वराने समृद्धीने दिल्या होत्या. त्या बागेमध्ये प्रियांनो वाद नव्हता, त्या बागेमध्ये प्रियांनो प्रदूषण नव्हतं, त्या बागेमध्ये प्रियांनो कुठल्या प्रकारची अशांतता नव्हती, त्या बागेमध्ये आनंद होता. प्रत्येक पशु पक्षी एकत्रित राहत होते. जे हिंस्र पशु आहेत, आपल्याला गेल्या वर्षी फार भीती वाटली बिबट्याची ना, अनेक बातम्या आम्ही ऐकल्या. तो बिबट्या सुद्धा तिथं होता, परंतु तो हिंस्र नव्हता. हालेलुया. सगळ्या गोष्टी समृद्धीने होत्या, सगळ्या गोष्टी शांततेने होत्या, सगळ्या गोष्टी आनंदाने होत्या. परंतु प्रियांनो एक गोष्ट कारणीभूत ठरली की त्यांनी सैतानाचं ऐकलं. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे आणि तोच प्रभू आहे, की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वामध्ये आहेत. आम्हाला बाहेर त्या गोष्टी शोधण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, येशूमध्ये आहेत. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे. ही इज द सेवियर अँड द लॉर्ड. वचन आम्ही वाचूयात. लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 11 मध्ये. लूक 2:11. लुका चॅप्टर 2 वर्स 11. वचन आम्हाला सांगत आहे, वाचूयात. 2:11. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे आणि तो कोण आहे? तो प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. सो आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. म्हणजे आमचा प्रभू हा सेवियर अँड द लॉर्ड, तोच तारणारा आहे आणि तोच प्रभू आहे. त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बऱ्याच वेळेस विचार करतो की अनेक तरुण किंवा अनेक व्यक्ती प्रियांनो या प्रकारचा विचार करतात की प्रभूने माझ्या समस्या माझ्या जीवनातून घ्याव्यात, माझ्या अडचणी माझ्या जीवनातून त्याने घ्याव्यात. या गोष्टीचं वचन त्यांनी कधीच दिलं नाही की तुमच्या अडचणी तुमच्या समस्या मी घेईल, असं त्यांनी कधीच म्हणलं नाही. परंतु त्याने मला एक वचन दिलंय की मी तुम्हाला या प्रत्येक स्थितीमध्ये, तुमच्या अडचणीमध्ये असतील, तुमच्या दुःखामध्ये असेल, तुमच्या निराशामध्ये असेल, मी तुम्हाला माझी शांती देईल, माझी कृपा देईल, माझा आनंद मी तुम्हाला देईल. हे त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. हालेलुया.
हालेलुया. परंतु भलतीच गोष्ट आम्ही त्याच्याकडे मागत असतो, भलतीच गोष्ट प्रियानो आम्ही त्याच्याकडे अपेक्षा मी करतो. परंतु प्रियानो त्याने आम्हाला अभिवचन काय दिलेलं आहे, त्याने आम्हाला वचन काय दिलेलं, त्याने आमच्या कोणत्या गोष्टीबद्दल त्याने आमच्या बरोबर करार केलेला आहे, या गोष्टी आम्ही विसरून जातो. त्याने आम्हाला कृपा देऊ केलेली आहे, त्याने आम्हाला आनंद देऊ केलेला आहे, त्याने आम्हाला शांती देऊ केलेली आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवितो. जग जसं देते तसे नाही, तुमचं अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, त्याने आम्हाला हे अभिवचन दिलंय. परंतु प्रियानो आमची अपेक्षा ही असते की आमच्या समस्या परमेश्वराने स्वतः घ्याव्यात. गरज नाहीये. आम्ही ज्या ज्या गोष्टी प्रियानो अनुभवतो आपल्या जीवनामध्ये, कदाचित ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला पारखणारी असू शकते. की आम्ही त्या स्थितीमध्ये प्रभूवरती विश्वास ठेवून आम्ही स्थिर राहतो का? आमचा येशू प्रभू आहे या गोष्टीवरती आम्ही विश्वास करतो का? तोच माझा तारणार आहे या गोष्टीवरती आम्ही विश्वास करतो का? परंतु प्रियानो आम्ही अपेक्षा करतो की आमच्या समस्या या चमत्कारिकरित्या आमच्यापासून दूर केल्या जाव्यात. परंतु प्रियानो त्याने त्या गोष्टीचं अभिवचन आम्हाला दिलेलं नाहीये. त्याने आम्हाला हे अभिवचन दिलंय की तुमच्या समस्यामध्ये सुद्धा मी तुमच्या बरोबर आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. जर परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे तर त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये परिपूर्णतेने आहे. प्रियानो आम्हाला बाकीच्या गोष्टीची आवश्यकता नाही. जर येशू आमच्या जीवनामध्ये आहे, त्याचं अस्तित्व जर आमच्या जीवनामध्ये आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये शांती आहे, त्याच्यामध्ये प्रियानो आम्हाला समृद्धी आहे. ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टी येशू प्रभू मध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आमचा प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. ही इज द ट्रूथ. येशू सत्य आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की तो आपल्या जीवनाचा उद्देश सुद्धा आम्हाला तो देतो. हालेलुया. आम्हाला आनंद त्याच्याकडनं मिळतो, शांती मिळते, त्याच्याकडनं आम्हाला समृद्धी मिळते. प्रत्येक गोष्टी येशू ख्रिस्ताकडनं मिळतात. आमच्या समस्येमध्ये सुद्धा प्रियानो आम्हाला स्थिर करतो, आम्हाला तो डगमगू देत नाही, पडू देत नाही. आणि त्याच प्रकारे प्रियानो तो आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश सुद्धा तो आम्हाला देतो. आम्ही पाहूयात की आमच्या जीवनाचा उद्देश. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला समजावा? बोले येशू मसीह की. वाचूयात वचन. इफिसकरास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 10. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 10. इफिस 2:10. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आपण सत्य कृत्य करावी. सत्याची कृत्य. सत्य कोण आहे? सत्य कोण आहे? सत्य कोण आहे? आणि वचन सांगतं की आपण सत्याची कृत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करीत राहावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी आपण निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हालेलुया. हालेलुया. वी मेड बाय गॉड, वी मेड बाय जीसस क्राइस्ट. आणखी वचन सांगतं की ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. आम्ही काय करावं? सत्याची कृत्य आम्ही सत्यकृत्य आम्ही करावे. आणि जर आम्ही सत्यकृत्य करत नाही तर म्हणजे आम्ही कोणाचं ऐकतो? सैतानाचं ऐकतो. आणि जर आम्ही सत्यकृत्य करतो तर आम्ही कोणाचं ऐकतो? प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकतो. हालेलुया. हालेलुया. त्या एदेन बागेमध्ये सुद्धा हेच झालं की त्यांनी सत्यकृत्य करावी, त्यांनी केवळ आणि केवळ परमेश्वराचंच ऐकावं. परंतु त्यांनी काय केलं? परमेश्वराचं ऐकण्याचं सोडून, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याचं सोडून त्यांनी सैतानाचं ऐकलं. आणि त्याचा परिणाम की मनुष्य कधीही मरणार नव्हता. मनुष्य कधीही मरणार नव्हता. हालेलुया. विचार करा.
की मनुष्य जर कधीच मरणार नव्हता, अशी समृद्धी, अशी परिपूर्णता त्या बागेमध्ये परमेश्वराने दिलेली होती. आणि कदाचित जर मनुष्याने सैतानाचं ऐकलं नसतं तर हालेलुया. परंतु आज सुद्धा परमेश्वर त्याच्या लोकांना पारखतो प्रियांनो. तो पारखतो की आम्ही सत्कृत्य करण्यासाठी त्या परमेश्वराचं ऐकतोय की आम्ही सैतानाचं ऐकतोय. आणि जर आम्ही सैतानाचं ऐकतो तर आम्ही सत्यकृत्य करण्याचं आम्ही सोडून देतो. सत्याची कृत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करावी आणि सत्याची कृत्य आम्हाला माहिती आहेत काय. हालेलुया, हालेलुया. तो आम्हाला सत्याच्या कृत्याबद्दल तो आम्हाला शिकवतो, आम्हाला सांगतो, आम्हाला समजवतो की आम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आम्हाला प्रत्येकांना तो घडवतो, आम्हाला शिकवतो. कारण तोच सत्य आहे की त्याने आमच्यावरती खरी प्रीती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याने केली. त्याने खरी प्रीती आमच्या बद्दल त्याने आम्हाला शिकवली की नाही. खरी प्रीती त्या परमेश्वराने या जगावरती केली. आणि जगातली सगळ्यात मोठी प्रीती जर कोणती असेल तर ती केवळ आणि केवळ परमेश्वराची आहे. योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. सो देवाची प्रीती जी जगातील सर्वात मोठी प्रीती म्हणून प्रियानो पाहायला जाते. आणि सर्वात महान चित्र जर कोणतं असेल तर वधस्तंभावरती खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यापेक्षा मोठं चित्र, महान चित्र कोणतंच नाहीये की जे परमेश्वराच्या प्रेमाला प्रगट करतं. आणि प्रियांनो ते आमच्या प्रत्येकांचे पाप त्याने स्वतःवरती घेऊन प्रियांनो त्याने आम्हाला प्रत्येकांना रूपांतरित त्याने केलेलं आहे. कन्व्हर्टेड त्याने आम्हाला रूपांतरित केलेलं आहे. आणि आम्ही प्रत्येक जण प्रियांनो रूपांतरित होणं गरजेचं आहे. सत्यामध्ये आम्ही प्रत्येकाने प्रियांनो रूपांतरित होणं आवश्यक आहे. आम्ही ख्रिस्ताशी रूपांतरित होणं फार गरजेचं आहे. त्याने आमचे पाप स्वतःवरती घेतले, आमचे दोष त्याने स्वतःवरती घेतले, आमचे दुःख त्याने स्वतःवरती घेतले, आमची हाल अपेष्टा, आमची निंदा त्याने स्वतःवरती घेतली प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि या ठिकाणामध्ये आमच्या जीवनाचा उद्देश त्यांनी या ठिकाणामध्ये त्याने देऊ केला की आपण सत्यकृत्य करावीत म्हणून येशू ख्रिस्ताच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. आम्ही त्याच्या ठाई निर्माण केलेले आहोत. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या ठाई निर्मिती आहोत. आणि म्हणून प्रियांनो आम्ही ज्या वेळामध्ये येशू ख्रिस्ताचं अनुकरण आमच्या जीवनामध्ये, सत्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो, त्या वेळामध्ये आम्ही त्याच्या समान प्रियांनो आम्ही रूपांतरित होणं फार गरजेचं आहे. कोणत्याही गटाचे, कोणत्याही समाजाचे किंवा कुठल्या व्यक्तीचे अथवा कुठल्याही मंडळी चर्चचे प्रियांनो आम्ही रूपांतरित होता कामा नये, तर आम्हाला येशू ख्रिस्तासारखं रूपांतरित होणं आवश्यक आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियांनो आज अनेक जण प्रियांनो सेवकांना फॉलो करतायत. हालेलुया. अनेकांना वाटतं की मी या सेवकासारखं, मी त्या सेवकासारखं मी बनावं. परंतु प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना एकच आमच्या डोळ्यासमोर एकच ध्येय असलं पाहिजे की मला येशू ख्रिस्तासारखं व्हायचंय. आम्हाला येशू सारखं रूपांतरित व्हायचंय. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन सांगतं की येशू ख्रिस्ताच्या ठाई आपण निर्माण केलेले असे आपण हस्तकृती आहोत. आपण त्याच्या ठाई निर्माण केलेले आहोत. एदेन बागेमध्ये हवानी जी आदाम आहेत, आदाम कोणासारखा बनवण्यात आला होता? देवाचं वचन आम्ही जर वाचलं प्रियांनो इब्री लोकाच्या पत्रामध्ये की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो येणार होता त्या येणाऱ्या सारखं त्या आदामाची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता सारखी प्रियांनो आदामाची निर्मिती करण्यात आली होती. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येक जण त्या देवाच्या ठाई, येशू ख्रिस्ताच्या ठाई प्रियांनो आम्ही निर्मिती करण्यात आलेला आहोत. त्याच्या ठाई आम्ही निर्माण केलेला आहोत. हालेलुया. ही प्रोड्युस्ड अस इन जीसस क्राइस्ट. आम्हाला प्रत्येकांना ख्रिस्ताच्या ठाई निर्माण केलेला आहे. आणि जर आम्ही त्याच्या ठाई निर्माण केलेला आहोत, निर्मिती आम्ही त्याच्या आहोत, तर आम्हाला कोणाचं ऐकायचं आहे?
केवळ येशूच ऐकायचं आहे. आम्हाला रूपांतरित जर व्हायचंय तर ते केवळ येशू सारखं रूपांतरित व्हायचंय. सत्यामध्ये आम्हाला रूपांतरित व्हायचंय. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं, मत्ते 18 आणि वचन 3 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 18 वर्स 3, मत्ते 18 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे? सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. वचन या ठिकाणामध्ये स्पष्टपणे एक गोष्ट आम्हाला नमूद करत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो. खचित म्हणजे खरं खरं, सत्य सत्य मी तुम्हाला सांगतो. आणि सत्य काय सांगत आहे? सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये परत एकदा तो म्हणत आहे, मी तुम्हाला सत्य सांगतो. व्हॉट इज ट्रूथ? सत्य येशू ख्रिस्त आहे. आणि तो सत्य आम्हाला काय सांगतोय की तुमचा पालट होऊन, तुमचं रूपांतरित होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. तुमचं रूपांतर झालंय का? तुमचा पालट झालाय का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारू की माझं रूपांतर येशू ख्रिस्तासारखं झालंय का? पूर्वी तसंच आणि आताही तसंच आहे तर प्रियांनो, आणखी आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, सत्य मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि सत्य तुम्हाला या संबंधी आम्ही वाचतो योहान 8 आणि वचन 32 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणले की सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. वाचूया ते वचन आम्ही. जॉन 8:32. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. बंधमुक्त म्हणजे काय? कोणत्या बंधनातून तो आम्हाला मुक्त करेल? हिंदी में पढ़िए प्लीज. यूहन्ना सुसमाचार इसका अध्याय 8 और वचन 32 को पढ़ेंगे. तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा. सत्य तुम्हें स्वातंत्र्य करेगा. सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. कोणत्या बंधनातून तो आम्हाला मुक्त करेल? ओके. तो आम्हाला पापाच्या वेदनापासून मिळणारं जे मरण आहे त्याच्यापासून तो आम्हाला मुक्त करेल. हालेलुया. तुम्ही स्वतंत्र झाला आहात का? तुम्ही बंधन मुक्त झाला आहात का? इफ नॉट, जर तुम्ही आतापर्यंत झालेलं नाहात तर तुम्हाला ख्रिस्ताची, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे की जो सत्य आहे त्या सत्य प्रभू येशू ख्रिस्ताची आवश्यकता आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये सांगत आहे की तुम्हाला सत्य समजेल, सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? बंधमुक्त करेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे. हालेलुया. हु इज ट्रूथ? जीसस इज ट्रूथ. हालेलुया. सत्य कोण आहे? सत्य काय आहे? तर सत्य केवळ येशू प्रभू आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज जगातले लोक या सत्याला जरी नाकारत असतील, ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतील की सत्य इकडं आहे, सत्य तिकडं आहे, सत्य हे आहे, सत्य ते आहे, कुठंच त्यांना सत्य मिळणार नाही. कारण सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या ठायी अस्तित्वामध्ये आहेत. आज अनेक विद्यापीठ प्रियांनो वेगवेगळ्या गोष्टीचं संशोधन ते करताय, सत्य शोधण्याचा ते प्रयत्न करताय. हालेलुया. हालेलुया. परंतु खरा सत्य आणि सत्य आम्हाला प्रत्येकांना कळालंय, येशूच हा सत्य आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला आपला सत्य देव किंवा सत्य येशू प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तींना प्रियांनो त्याने त्याचं तारण विदित केलं आहे. कारण आम्ही प्रत्येक जण हा विश्वास करतो की येशू प्रभू आहे. आम्ही प्रत्येक जण हा विश्वास करतो की पित्याने त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत केलं आहे.
आणि या संबंधीने प्रियानो त्याने आम्हाला प्रत्येकांना तारण देऊ केलेला असताना आज अनेक लोकांना हा प्रश्न पडलाय की सत्य काय आहे आणि सत्य कोण आहे. त्याच्या शोधार्थ अनेक लोक प्रियानो आपलं जीवन संपवत आहेत, परंतु अनेकांना सत्य समजत नाही. परंतु परमेश्वराने आम्हाला ते समजण्यासाठी त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये केली आहे. आम्ही कृपा पावलेले त्याचे लोक आहोत. आम्ही प्रत्येक जण त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये सामावलेली आहेत. आणि म्हणून प्रियांनो आज ज्या प्रकारे आम्ही ते वचन वाचलं की पिलाताला जो प्रश्न पडला आणि पिलाताने विचारलं की सत्य काय आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रत्युत्तर अगोदरच दिलं. परत एकदा ते वचन आम्ही वाचूयात. योहान 18 आणि वचन 37 आणि वचन 38 मध्ये की यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय. येशूने उत्तर दिले, मी राजा आहेस असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की मी लोकांना काय सांगावं, मी लोकांना सत्याविषयी साक्ष मी द्यावी. परंतु लोकांनी काय केलं, त्या सत्याला नाकारलं. आज सुद्धा असंच घडतंय प्रियानो. लोक सत्याला नाकारतायत आणि बाकीच्या गोष्टीच्या मागे ते लागतायत. ही शेवटली वेळ आहे. वी आर इन लास्ट डेज. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. लोकांना आपल्या कानाला ऐकायला जे चांगलं वाटेल ना अशा गोष्टी लोक ऐकतायत. सत्य गोष्टी, सत्य वचन, सत्य ज्या गोष्टी प्रभूच्या वचनातून आहेत प्रियानो, त्या गोष्टी लोकांना ऐकायला आवडत नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला ज्या वेळामध्ये आम्ही ऐकतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ते आम्हाला सुधारणूक करणार आहे, ते आम्हाला फटकारणार आहे, ते आमच्या जीवनामध्ये प्रियानो नीतीचं शिक्षण देणार आहे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला दोषी ठरवणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये अशा गोष्टी होतात ना तिथं लोक थांबत नाही. जे कानाला चांगलं वाटतं ना ते ऐकायला लोक पळतील. आणि म्हणून शेवटच्या दिवसामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की शेवटल्या दिवसामध्ये अन्न पाण्याचं नव्हे तर माझ्या वचनाचा दुष्काळ पडेल. दिस थिंग्स आर गोइंग ऑन. या गोष्टी घडत आहेत. आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आहोत. परंतु आम्हाला सत्य समजून घ्यायचंय, सत्य आम्हाला जाणून घ्यायचंय आणि सत्याच्या कृत्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण करायचंय. कारण आमच्या जीवनाचा उद्देश त्याने आम्हाला स्पष्ट केला आहे, जे आम्ही वचनामध्ये वाचलं परत एकदा की त्याने आमच्या जीवनाचा उद्देश की आम्ही सत्य कृत्य करावीत. हा आमचा जीवनाचा उद्देश आहे. सत्याची कृत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करावीत. आणि काय आहेत ते सत्याची कृत्य? सत्य कोण आहे आणि त्याची कृत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करायची आहे. राईट. कोणती कोणती कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताने केले जी आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकतो? जी फळे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. गलती कराच्या पत्रात अध्याय 5 आणि वचन 22 आणि 23 मध्ये प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, या गोष्टी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या येशू ख्रिस्तासारख्या समान त्याच्या सत्याचे कृत्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करावे. बऱ्याच वेळेस आम्हाला प्रीती करायला आवडत नाही, आम्ही करणार नाही. एखादा व्यक्ती प्रियांनो जर त्याने आमचं नुकसान केलं आम्ही त्याच्यावरती प्रीती करणार नाही, आम्ही त्याचा द्वेष करू. परंतु पवित्र आत्मा मला त्या गोष्टीसाठी प्रियांनो फोर्सफुली शिकवेल की आम्ही त्या व्यक्तीवरती प्रीती करावी. हालेलुया. आम्ही सहनशील असावं. या संबंधी प्रियांनो बऱ्याच वेळेस आमचा राग प्रियांनो उंचावला जातो, आमचा राग उत्स्फूर्त होतो, परंतु त्या वेळामध्ये आम्ही सहनशील असावं यासाठी पवित्र आत्मा मला शिकवतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तो पवित्र आत्मा, कैवारी आत्मा आमच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला सहाय्यक म्हणून त्याने देऊ केलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्हाला मिळालेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी जातो हे तुमच्यासाठी हिताचे आहे, मी जर गेलो नाही तर तो कैवारी आत्मा तुमच्याकडे येणार नाही. आणि जर तो तुमच्याकडे येईल तो तुमच्यासाठी यासाठी येईल की तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला सत्यात चालवेल. हालेलुया.
सो पवित्र आत्मा मला सत्यामध्ये चालवणार आहे, पवित्र आत्मा मला प्रियांनो त्याचं मार्गदर्शन करणार आहे. आणि मी प्रत्येकाने आमच्या जीवनाचा उद्देश लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही सत्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये आम्ही करावं. आम्ही काय ऐकतोय, कोणाचं ऐकतोय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. एदेन बागेमध्ये सुद्धा तेच झालं, ते आज सुद्धा तसंच होतंय की आम्ही कोणाचं ऐकतोय. हालेलुया. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकतोय तर आम्ही सत्याचं आचरण आम्ही करू. आणि जर आम्ही त्या सैतानाचं आम्ही ऐकू तर पियानो आम्ही खोट्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करू. तो आम्हाला पारखत आहे की आम्ही कोणाचं आचरण करावं. तो आज आमची प्रत्येकांची पारख करत आहे की आम्ही कोणाचं ऐकत आहोत. सो आज आम्हाला कळालंय की सत्य काय आहे, तर सत्य येशू ख्रिस्त आहे. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करू. मी विनंती करेल की तुम्ही ऑनलाईन ज्या वेळामध्ये हे वचन तुम्ही ऐकता, इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी तुम्ही नक्की प्रोत्साहित करा. आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना तुम्ही हे व्हिडिओज शेअर करा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.